हॅलो एव्हरीवन, मी कुशलमध्ये स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जवळजवळ 2 महिन्यांनी ब्लॉग बनवतो, कारण की खूप गॅप पडला होता काही कारणास्तव, त्यामुळे व्हिडिओ बनवायला भेटली नाही मला. तर पण ह्याच्यापुढे मी ठरवले की कॉन्स्टंट राहणार आहे यूट्यूब चॅनलवरती. काय कारण होतं 2 महिन्यांना व्हिडिओ बनवायचं किंवा काय ते मी तुम्हाला नक्कीच सांगेन, पण या ब्लॉगमध्ये नाही. तुम्हाला टायटल वाचून समजत असेल की आपण कुठे जातो आहे. तर होय, आपण आज गोव्याला चाललो आहे. मी म्हटलं 2 महिना गॅप पडला आहे तर कुठेतरी चांगल्या ट्रिपला जाऊ, लांब ट्रिपला जाऊया आणि तसंही मिळेल आणि एक आपला ब्लॉग पण होऊन जाईल, त्यासाठी आपण जातो. तर आणि हां, मी आता अंधेरीवरून भाईंदरला शिफ्ट झालो आहे. तर हे मी तुम्हाला सांगणार होतो, पण ब्लॉगच नाही बनवला, त्यामुळे सांगायला नाही भेटलं. त्याच कामात जरा बिझी होतो, त्यामुळे ब्लॉग नाही बनवायला भेटला. सो ठीक आहे. तर आता आपण जातो गोव्याला आणि मी भाईंदरवरून आलो आहे दादरला. आता मी आहे दादर स्टेशनला, तुम्हाला पाठी दिसत असेल तर. आणि मी जातो आहे मडगाव मांडवीनी. ही आमची मी जातो आहे मडगाव मांडवीनी. ही आमची ट्रेन आहे जवळजवळ 7:25ची. मी ट्रेनचा प्रवास मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण, आणि पूर्ण इन्फॉर्मेशन मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे गोव्याला कुठे कुठे फिरू शकता तुम्ही, या सीझनला गोव्याला जाऊ शकता की नाही, किंवा मुंबईपासून गोव्यापर्यंतचा प्रवास मी तुम्हाला पूर्ण जर्नी तुम्हाला मी सांगणार आहे. तर माझ्यासोबत असंच सोबत राहा, मी पूर्ण तुम्हाला सांगत राहीन. वरून मडगाव मांडवी ट्रेन पकडून आपण जाणार आहोत आणि उतरणार आहोत तिविमला. तिविमनंतर मग पुढे कसं जायचं मी तुम्हाला नक्कीच सांगेन. तोपर्यंत ब्लॉग पूर्ण बघत राहा आणि खूप मजेशीर ब्लॉग होणार आहे. आणि हां, मी जास्त लॉंग व्हिडिओ नाही बनवणार, कारण की ते तुम्हाला बघायला पण थोडं कंटाळानं वाटेल. त्यामुळे 8-10 मिनिटाचीच मी व्हिडिओ बनवणार आहे. तर माझ्यासोबत राहा आणि पूर्ण व्हिडिओ बघत राहा. ड्रायव्हर ठाण्याला कुठे जातो? जातो गाडी ठाणा, पनवेल, मनगाव, चिपळूण, रत्नागिरी, गोवा. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे चिपळूणला आपली. आणि हां, मी सांगायचं विसरलो की आपण जातो आहे मांडवी एक्सप्रेसने. तर आता आपण पोचलो आहे चिपळूणला. तरी अजून 4 ते 5 वाजता आम्हाला थिविम स्टेशनला पोचायला. त्यानंतर पुढे आम्ही जाऊ बाईक घेऊ, नाहीतर मग रेंटल बाईक घेऊ, नाहीतर मग बसेसने वगैरे जाऊ. दोन्ही कसं जायचं, कोणत्या म्हणजे कोणत्या ऑप्शनने जायचं तुम्हाला तिकडे गेलं तर नक्कीच सांगेल. आता जरा होल्डला थांबले ट्रेन, म्हणून आम्ही इथे येऊन बसलो जरा टाईमपास. तर तिकडे पोचल्यावरती आपण डायरेक्ट भेटू आता. तर मित्रांनो, आता आपण फायनली पोचलो आहे थिविमला. जवळजवळ 12 तास लागले आपल्याला थिविमला यायला, आणि ही ट्रेन 12 तासाने थिविमला पोचली आहे. तर खूप एक्सायटेड आहे आम्ही सगळेच गोवा फिरण्यासाठी. तर आता इथून
गोव्याला कसं जातात म्हणजे 2 रूट आहेत, टॅक्सीज पण आहे, बसेस पण आहेत आणि रेंटल बाईक पण आहे. तर आम्हाला जे आता भेटेल तर ते आम्ही त्यांनी पुढे जाऊ. तर मित्रांनो मी मगाशी झालो आहे हॉटेलवर, पण मला व्हिडिओ एंड करायला टाईमच नाही भेटला कारण की खूप आम्ही सगळे थकलेलो त्यामुळे टाईम नाही भेटला. त्यामुळे आता व्हिडिओ एंड करतोय आणि मी तिकडून मी पुढे व्हिडिओ कंटिन्यू नाही केला कारण की खूप दमलेलो आम्ही पण. त्यामुळे हॉटेलवर आलो आणि पटकन सगळे झोपून गेलो, त्यामुळे व्हिडिओ एंड नाही करता आला. सो तिथून मग आम्ही आलो कसं पुढे, तर आम्ही आलो तिथून नंतर मग टॅक्सी पकडली, त्याची घेतली 850 रुपये. तिकडे बस पण आहे, तर तुम्हाला बस प्रिफर करायचं असेल तुम्ही बस प्रिफर करू शकता किंवा रेंटल बाईक. ठीक आहे, याच्या पुढे मी कंटिन्यू करतो. आता आम्ही रेडी वगैरे झालो आणि आता जातोय बागा बीचला एन्जॉय करायला. सो हा ब्लॉग तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तुर्तास आता थांबतो. बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.